मला मला शिकवलं लोक आता बोललो तवा पोरांना सोडणार नाही मी या गावातल्या पोरांना माझी मस्करी करतात अरे आता हा जो सगुणे याच रस्त्यात येतो आडवाच बोलतो आज ये शुभने ये जा तुला सोडतो का बघ आता ये झाल्या मला शिकवतोय अरे थांब अरे थांब 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 ये या अशी जाते तुला थांब आता आडवं झोपतो इथं माझ्या कोणाच्या बापाचा रस्ता नाही हा मी माझ्या मनाचा मालक आहे मी इथं बसेन नाही तर झोपेन कोण काय करणार आहे हा बाबा काय नाही जावा तुमच्या तुमचे काय चालते हा मी असे कोणाची गाडी आली अरे काय नेहमीच नाटक आहे रे तुझं अरे मला काय कोणाला जायचं उठ बरं काय त्रास देतो तू कुणा बापाचा रस्ता नाही रस्त्याला माणसांना त्रास देतो याला कोयता काढायचा मी त्रास देतोय तुला काय सकाळी सकाळी डुसून आलाय काठीनी वाढवाय पाहिजे ए बाबा गणपत उठ ना काय माझ्याच माग लागत तर तू हा उठ बरं भाई बाजूला काय मी त्रास देतोय तुला हा अरे गावाला करणी करून काउंटर करून त्यांना नीट करून पैसे लोबाडतो तू हा मी तुझ्या जादूला काय करू नये आणि तुझी जादू मला काय करणार ठीक सांगतोय मला हा काय काय ए रा ठेवून लय बडबड नको करू गाठ माझ्याशी ध्यानात ठेव ए चल जा निघ निघ सांगतो मला जाय इथून उठ भाई बाजूला बघत काका तुमची न्याची काय दुश्मनी आहे का हा तुमच्या सतत माग लागतोय काय कारण काय आहे काय माहिती मला सांगतोय काय झालं दारू पिऊन नेहमीच यायचं पेलय ते त्याच नको म्हणावं घेऊ पेल्यामुळे बोलतोय तो असा बापू पेल्याच्या नावाखाली दाखवत यायचं शांतो शांतो मी बघतो काय ते गणपत शेठ उठा बरं रस्ता खोळंबलाय गाड्या उभ्या राहिल्यात आणि तुम्ही रस्ता अडवलाय उठा 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 रस्ता अडवू नका उठा घेऊन जा बापू या अख्या अंबरवाडी गावात तुम्हीच मला गणपत शेठ बोलवता आणि सगळे हरामखोर आहेत म्हणून मी तुमचं ऐकतो हा कुणाच्या बापाला घाबरत नाही मी सांगतो रस्ता मोकळा करा, लोकांना कामाला जायचंय तुला गाड्या आणल्यात माणसं आणलीत कामाची या इथे बसा या हळूच कसं आहेस मी मस्त तुम्ही कशा आहात कसं येणं केलं आज इकडं कसं आहेस मी मस्त आहे बर काय गावात ना गावात तुझ्याकडे पोरगा असायच ते मला काका म्हणून बोलतो नाही तर हे तवळगा बोलत हराम बोलले हा बर माझं एक काम होतं तुझ्याकडे बोला ना काय काम आहे मदत होण्यासारखी असेल तर नक्की करीन किंवा काय माझ्या मेहुणीची पोरगी येणार आहे आमच्याकडे ती आहे शहरातली हा तर तिच्याकडे लक्ष ठेव हा त्या गावातली पोर तुझ्या माग लागत असेल तर मला सांग नाही त्यांची जिरवली ना तर नावाचा गणपती शेर नाही काय हा तेवढं लक्षात ठेव काका मी पण माझ्या कामात असतो तसं पण सध्या मी कुठे जास्त पोरांमध्ये जातोय एक साधा आणि सोपा उपाय सांगू का तुम्ही तिला ना घराच्या बाहेरच निघून नका देऊ म्हणजे काय होईल डोक्याचं टेन्शनच मिटेल अरे शिवा तीच तर अडचण आहे तिला गाव फिरवायचंय गाव बघायचंय अच्छा हा अरे तूच तिला गाव दाखव की काका मी जर तिला गाव दाखवलं तर गावातले लोक काय म्हणतील अरे तू घेऊन गेला तर कोणी काय म्हणणार नाही मला माहित आहे बघा
हे बघ, जर तू नाही ऐकलंस माझं बोलणं तर मी इथं 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 दारात बसून राहीन, अजिबात इथं निघणार नाही. काय आवाज सांगतोय, हा ऐकत नाही काय नाही. काका हा. हे बघा बरं. तुम्ही जे सांगता ना ते ऐकन मी तुमचं, हा. पण तुम्ही ना असं बसू नका, आता- तिकडे वर बसा. आता कसं विषय, चला. आता कसं चांगल्या पोरांनी वागलो बा. बर सांगितलेलं तेवढं लक्षात ठेवायचं, हो अजिबात विसरायचं नाही. हा हा? आणि चालेल. मी बी आपण सांगतो, बरं. त्यांच्याशी बोलून घेतो. हा, हा? चालेल. आणि आले की सांगतो मी, येतो मी आता. हे काय हो. हा. हळू पटकन, हळू हळू हा, हो. हाय. दमाने जा. हा, येतो.